हा सेल्फी व्हिडिओ अशोक वाल्मिकीचा आहे, जे त्यांच्या पत्नी मीनाक्षी बरोबर महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला आले होते। 18 फेब्रुवारी 2025ला सायंकाळच्या दरम्यान अशोकने हा व्हिडिओ गंगेमध्ये स्नान करण्याच्या अगोदर रेकॉर्ड केला होता। त्यानंतर हा व्हिडिओ व्हॉट्सअपच्या स्टेटसवरती देखील अपलोड केला गेला होता। अशोक यांच्या चेहऱ्यावरती तो आनंद होता, कारण की त्यांनी त्यांच्या पत्नी मीनाक्षीला महाकुंभ मेळ्याला घेऊन येण्याचं स्वप्न पूर्ण केलं होतं, जिथे या वर्षी करोडो लोकांनी गंगेमध्ये स्नान केलं होतं। अशोक आणि मीनाक्षीचा प्लॅन होता 18 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये राहायचं आणि 19 फेब्रुवारीला पुन्हा आपल्या सकाळी घराकडे निघायचं। पण याच कुंभमेळ्यामध्ये अशी एक भयंकर घटना घडणार होती, ज्याची भनक अशोक आणि मीनाक्षी या दोघांनाही नव्हती। 18 फेब्रुवारीला अशोक आणि मीनाने व्हॉट्सअपला जे स्टेटस ठेवलं होतं, त्याच्या दुसऱ्या दिवशी अशोकच्या तिन्ही मुलांना अशी धक्कादायक माहिती मिळणार होती, ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती। प्रयागराजमध्ये घडलेली ही अशी क्राईमची घटना, ज्याचा उल्लेख आतापर्यंत कदाचित काही मोजक्या चॅनलवाल्यांनी केली असेल। अशोक आणि मीनाक्षी यांना 3 मुलं होते, अश्विनी, आशिष आणि आदर्श असं त्या तिन्ही मुलांची नावं, ज्याच्यामध्ये अश्विनी त्यांचा सर्वात मोठा मुलगा होता। 18 फेब्रुवारीला अश्विनीला त्याचे वडील अशोक वाल्मिकीचा फोन येतो। अशोक मुलाला रडत रडतच सांगत होते, या गर्दीमध्ये त्यांचा हात मीनाक्षीच्या हातातून सुटला आणि तुझी आई प्रयागराजच्या कुंभमेळ्यामध्ये कुठेतरी हरवली। आईची कुंभमेळ्यामध्ये बेपत्ता होण्याची बातमी कोणत्याही मुलाला धक्का बसण्यासारखीच असेल। या उलट याच्या 4-5 दिवसा अगोदरच कुंभमेळ्यामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाली होती आणि त्यामध्ये काही लोकांचा मृत्यू देखील झाला होता। अशा परिस्थितीमध्ये अश्विनीची आई कुठे असेल, कशी असेल याचा विचार करून मुलगा अश्विनीच्या डोळ्यात देखील पाणी आलं। अशोक यांनी त्यांचा मुलगा अश्विनीला शांत केलं आणि सांगितलं, तुम्ही काळजी करू नका, जोपर्यंत मी तुमच्या आईला शोधत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही आणि मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्या आईला शोधून आणेल। एवढंच नाही तर अशोक आपल्या पत्नीला शोधण्यासाठी प्रयागराजमध्ये लागलेल्या खोयापाया सेंटरमध्ये सारखी अनाउन्समेंट करत होते, जेणेकरून मीनाक्षीपर्यंत ही अनाउन्समेंट जाईल, त्या परत अशोक यांना भेटतील। कुंभमेळ्यामध्ये असे भरपूर सेंटर लागतात, ज्या ठिकाणी एखादा व्यक्ती बेपत्ता झाला तर त्या व्यक्तीचं नाव घेऊन अनाउन्समेंट केली जाते। त्याचप्रमाणे मीनाक्षी यांच्या नावाजाने देखील अनाउन्समेंट केली जात होती, परंतु कुंभमेळ्यामध्ये मीनाक्षीचा कुठेही ठाव ठिकाणा लागला नाही। इकडे अशोक वाल्मी प्रयागराजच्या प्रत्येक सेंटरवरती आपल्या पत्नीची अनाउन्समेंट करत होते। दुसरीकडे प्रयागराजच्या एका पोलीस स्टेशनमध्ये सूचना मिळते, आझाद नगरच्या एका लॉजमध्ये एका महिलेचा मृतदेह सापडला आहे। पोलीस जेव्हा त्या लॉजमध्ये गेले तेव्हा तेथील कॉमन टॉयलेटमध्ये एका लेडीजचा मृतदेह आढळला। त्या मृतदेहाला पाहून क्लिअर स्पष्ट होतं, कोणीतरी त्या महिलेची गळा दाबून निर्गुणपणे हत्या केली आहे आणि ही सर्व घटना तिथे एका गेस्टने पाहिली होती, जो सकाळ सकाळ तेथील कॉमन टॉयलेट वापरण्यासाठी गेला होता। डेड बॉडी सापडलेली ती महिला कोण होती, कुठून आली होती आणि तिची हत्या कोणी केली होती, या सर्व बेसिक प्रश्नाची उत्तरं शोधण्यासाठी पोलिसांना एक प्रकारचं चॅलेंज होतं। कारण की पोलिसांची टीम जेव्हा त्या ठिकाणी पोहोचली तेव्हा त्यांना समजलं, हे काही एखादं लॉज किंवा प्रॉपर हॉटेल नाही, हे तर एक मोठं घर होतं। तेथील मालकाने कोणी भाविक कुंभमेळ्यामध्ये यात्रेसाठी येतात त्यांना राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली होती। या बदल्यात घर मालक त्यांच्याकडून कमी पैसे घ्यायचा। एवढंच नाही तर घर मालक कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचे कोणत्याही प्रकारचं ओळखपत्र किंवा रजिस्टरमध्ये एंट्री करत नव्हते। फक्त त्याच घरात नाही, प्रयागराजमध्ये अनेक घरामध्ये अशी स्थिती होती, म्हणजेच की ज्यांचे घर खाली होते ते भाविकांसाठी भाड्याने द्यायचे। पोलिसांनी जेव्हा त्या घर मालकाला विचारलं तेव्हा घर मालकाने सांगितलं, आम्ही कोणत्याही प्रकारचे आयडेंटिटी कार्ड किंवा रजिस्टरमध्ये एंट्री घेत नाही, कारण की भाविक रात्रभरासाठी किंवा 4-5 तासासाठीच राहतात। पोलिसांनी जेव्हा त्या महिलेबद्दल विचारलं तेव्हा घर मालकाने सांगितलं, ही महिला एका व्यक्तीबरोबर रात्री मुक्कामासाठी इथे आली होती, जिथे घर मालकाने त्यांना 500 रुपयामध्येच रूम दिला होता। त्या रूममध्ये असा कोणत्याही प्रकारचा प्रूफ मिळाला नाही, जेणेकरून त्या महिलेची ओळख पटवली जाईल। नाविलाजाने पोलीस त्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देतात आणि जवळच्या पोलीस स्टेशन तसे त्या परिसरामधील सर्व पोलीस स्टेशन, सोशल मीडियावरती त्या महिलेचे फोटो अपलोड केले जातात। दुसरीकडे 2 दिवस झाले अशोक वाल्मिकी यांच्या पत्नी मीनाक्षीचा शोध घेत होता, परंतु मीनाक्षीचा 2 दिवस झाला तरी कुठे ठाव ठिकाणा लागला नव्हता। त्यामुळं अशोक यांचा मोठा मुलगा अश्विनी, त्याचे 2 मित्र आणि त्यांचा मामा या सर्वांना घेऊन तो मीनाक्षी यांना शोधण्यासाठी दिल्लीवरून प्रयागराजला येतो। प्रयागराज रेल्वे स्टेशनला आल्यानंतर अश्विनी
पूर्ण काही घटनाक्रम सांगतो. याशिवाय आई वडिलांनी गंगेमध्ये स्नान करण्या अगोदर जो काही व्हिडिओ काढला होता त्याचा देखील उल्लेख करतो. अश्विनीने दाखवलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर रेल्वे पोलीस प्रयागराजमधील त्या जागेला शोधण्याचा प्रयत्न करतात ज्या ठिकाणी अशोक आणि मीनाक्षी यांनी व्हिडिओ काढला होता. नंतर रेल्वे पोलीस मुलगा अश्विनीला जोशी पोलीस स्टेशनला जायला सांगतात. अश्विनी आणि बरोबर आलेले त्याचे मित्र आणि मामा ते सर्वजण जोशी पोलीस स्टेशनला जातात. त्या ठिकाणी उपेंद्र सिंघे सिनियर इन्स्पेक्टर असतात. त्यांना भेटून अश्विनी आपल्या आईबद्दल सर्व काही सांगतो आणि आपल्या आईचा फोटो देखील दाखवतो. अश्विनीने दाखवलेला फोटो पाहून पोलिसांनाही धक्का बसतो, कारण की फोटोमधील चेहरा आणि त्या लॉजमध्ये सापडलेल्या मृतदेहाचा चेहरा कुठेतरी सारखा असल्यासारखं वाटत होता. कोणत्याही मुलावरती अशी वेळ येऊ नये जो आपल्या आईला शोधण्यासाठी गेला त्याला अनेक मृतदेहाचे चेहरे पाहावे लागले असतील. कुंभमेळ्यामध्ये ज्या भाविकांचा मृत्यू झाला होता आणि ज्या लॉजमध्ये महिलेचा मृतदेह सापडला होता ते सर्व मृतदेह एका ठिकाणी ठेवण्यात आले होते. अश्विनीला जेव्हा त्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी घेऊन गेले तेव्हा त्याने कुंभमेळ्यातील अनेक लोकांचे मृतदेह पाहिले, पण जेव्हा त्या महिलेचा मृतदेह पाहिला अश्विनीच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली. तो मृतदेह दुसरा तिसरा कोणाचा नसून त्याची आई मीनाक्षीचाच होता. ती आई अश्विनीला प्रत्येक दुःखामधून वाचवत होती. आज ती स्वतः एक भयंकर रहस्यामध्ये दडली होती. आपल्या घरामधील चार भिंतीच्या आतमध्ये काय होत असतं हे आपल्या घरातील सर्वांना माहिती असतं. त्याच्यामुळं मुलगा अश्विनीला या सर्व घटनेपाठीमागं वडील अशोकवरती संशय आला, पण ते वडील तर पूर्णपणे तुटून गेले होते. स्वतः त्यांच्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तिला महाकुंभ मेळ्यामध्ये घेऊन आले होते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ते मीनाक्षीला शोधून काढण्यासाठी तयार होते. आता सर्वात प्रथम पोलीस ज्या ठिकाणी मीनाक्षी यांचा मृतदेह सापडला होता त्या पूर्ण लॉजची झडती घेतात, परंतु त्या ठिकाणी कोणताही CCTV लावलेला नव्हता. म्हणून त्या लॉजकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यावरचे जे काही CCTV लावले होते ते सर्व CCTV पोलीस तपासायला सुरुवात करतात. त्यावेळेस पोलिसांची अशा एका फुटेजवरती नजर जाते ज्यामध्ये क्लिअर दिसत आहे एक व्यक्ती गर्दीमधून एका महिलेच्या हाताला धरून दुसऱ्या बाजूला जाताना दिसतोय. पोलिसांनी हा फुटेज त्या लॉज मालकाला दाखवला. या दोघांची ओळख पटली. हे दुसरं कोणी नाही तर स्वतः अशोक वाल्मिकी आणि त्यांची पत्नी मीनाक्षी हे दोघेच होते, जे महाकुंभ मध्ये स्नान केल्यानंतर लॉज मध्ये जाताना दिसत आहेत. मुलगा अश्विनी वडिलांना सांगितलं तेव्हा त्याचं वडिलांबरोबर फोनवरती बोलणं झालं होतं तेव्हा वडील प्रयागराज मध्येच होते. त्यामुळे पोलिसांनी अश्विनीला सांगितलं तू तुझ्या वडिलांना फोन कर आणि त्यांना सांग तो आईला शोधण्यासाठी प्रयागराज मध्ये आलाय. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे अश्विनी वडील अशोकला फोन करतात आणि एका चौकामध्ये भेटण्यासाठी बोलवतात. अश्विनीचे वडील अशोकच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात. त्यांनी बोलवलेल्या चौकामध्ये त्याला भेटण्यासाठी जातात. मग प्रयागराज पोलीस अशोक वाल्मिकीला ताब्यात घेतात आणि त्याला पत्नी मीनाक्षी बद्दल विचारतात. अगोदर अशोक वाल्मिकी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरं देतो, पण पोलीस जेव्हा अशोकला त्यांच्या पद्धतीने चौकशी करतात 50 वर्षे असणारा अशोक वाल्मिकी आणि 3 तरुण मुलाच्या वडिलाचं बाहेर एका महिलेबरोबर अफेअर होतं आणि अशोकच्या अफेअर बद्दल पत्नी मीनाक्षीला समजलं होतं. त्यामुळे घरामध्ये अशोक आणि मीनाक्षी या दोघांमध्ये नेहमी वाद होत होते. त्यामुळे घरात मुलांनाही माहिती झालं होतं. अशोकला दारूचं व्यसन लागलं होतं. त्याला वाटत होतं पत्नी मीनाक्षीने त्याच्या अफेअर बद्दल काही बोलू नये. 50 वर्षीय अशोक दुसऱ्या महिलेच्या प्रेमामध्ये एवढा वेडा झाला होता तो आपल्या पत्नीला कोणत्याही परिस्थितीमधून बाजूला हटवण्याचा विचार करत होता आणि हेच करण्यासाठी तो 2 महिन्या अगोदर हरिद्वारला गेला होता. त्या ठिकाणी त्याला असं कोणतंही हॉटेल मिळालं नाही. त्या ठिकाणी ID प्रूफ मागितलं नव्हतं. त्यानंतर प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा भरला आणि तिथे करोडो लोक दर्शनासाठी गेलेलं समजलं. तेव्हा अशोक वाल्मिकीने प्रयागराजला जाण्याचा प्लॅन बनवला, कारण की त्याला वाटत होते एवढ्या गर्दीमध्ये अशी कोणती तरी जागा मिळेल ज्या ठिकाणी ID कार्ड विचारलं जाणार नाही. त्यामुळं 18 फेब्रुवारीला प्रयागराजमध्ये गेल्यानंतर सायंकाळी 6च्या दरम्यान गंगेमध्ये स्नान केल्यानंतर त्या ठिकाणी अशोक सुरेश नावाच्या व्यक्तीला भेटला. सुरेशने त्याच्या चुलत भावाचं लॉज दाखवला ज्या ठिकाणी कोणतंही आयडेंटिटी प्रूफ मागितलं नाही. रात्रभर राहण्यासाठी 500 रुपये घेतले जात होते. शिवाय तिथे कोणतेही रजिस्टर एंट्री नव्हती आणि त्या लॉजला कोणताही CCTV लावलेला नव्हता. सर्व गोष्टी अशोकच्या मनासारख्या होत्या. अशोक त्या रात्रभर दारू पिला आणि मोबाईलमध्ये जेव्हा सकाळचे 4-4:30 वाजले होते तेव्हा त्याची पत्नी मीनाक्षी जागी झाली होती. तेव्हा अशोक तिच्या पुढे हात जोडून माफी मागत होता. मीनाक्षीला समजलं नाही अशोक माफी का मागतोय.
मीनाक्षीने अशोकला शांत केलं आणि बाथरूममध्ये आंघोळीसाठी निघाली. पण तेवढ्यातच अशोकने मीनाक्षीच्या मानेवरती चाकूने सपासप 3 वार केले. या गडबडीमध्ये मीनाक्षीला स्वतःला वाचवण्याचा चान्सही मिळाला नाही. ती काही सेकंदातच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि त्याच ठिकाणी मीनाक्षी यांचा मृत्यू होतो. त्यानंतर अशोक गुपचूप त्या ठिकाणावरून निघून जातो. जरा विचार करा, जी पत्नी आपल्या पतीवरती विश्वास ठेवून प्रयागराजला आली होती. मीनाक्षीला वाटलं होतं अशोक त्याच्या बाहेरच्या अफेअरला विसरला असेल, पण अशोकने घरामधूनच निघताना बरोबर चाकू घेतला होता. पोलिसांनी या घटनेचा देखील शोध लावला. मीनाक्षीच्या हत्येमध्ये फक्त अशोकचाच नाही, अशोक ज्या महिलावरती प्रेम करायचा तिचा देखील तेवढाच हात होता. कारण की या दोघांनी मिळूनच मीनाक्षीच्या हत्येचा प्लॅन बनवला होता. मित्रांनो, ही प्रयागराजमध्ये घडलेली क्राईम स्टोरी कदाचित कोणी कव्हर केली नसेल. अशाच वेगवेगळ्या क्राईमच्या स्टोऱ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि या घटनेबद्दल आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा.